12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा, कुठून बोलताय? पंढरपूरवरून मॅडम. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. नाव सांगू शकता का दादा? नाव नाही सांगू शकत. बरं बरं. काय अनुभव आला? ह्याच्या अगोदर पण अनुभव शेअर केला हो होता. हो, नंबर सेव्ह आहे ना तुमचा. हा. केंद्रीय दादाकडून सेवा घेतली होती घरासाठी. अच्छा अच्छा. हा, कशासाठी? मला वाटतं घरासाठी. बर बर. आय थिंक 3 महिने झालं बघा. हा 3 महिने झालं सेवा घेतली होती. हा. मला वाटतं जानेवारी मध्ये घेतली होती. अच्छा. हा हा मग जानेवारी मध्ये काम चालू झालं, मुहूर्त बघून केंद्रीय दादालाच विचारलं हा हा हा. आणि आज 16 तारखेला चला पडलं. अरे वा, हा. किती सुंदर. कारण म्हणजे घर हे आपलं सगळ्यांचं एक मोठं स्वप्न असतं. हम्म. खूप छान. आणि बरेच काम घराच गुरुवारीच होत होतं. अरे वा. म्हणजे वाळू असेल, हा हा त्यासाठी हा खडे, हा हा वीट. हा. हम्म. बघा किती छान दादा. हम्म. म्हणजे आज थोडक्यात पण तुम्ही इतकं मोजक्या याच्यात सांगितलं ना, आणि फार मोठा अनुभव आहे हा तुमचा. लय मोठा खर. म्हणजे आता जे म्हणजे काम हा हा. मिस्त्री वगैरे म्हणजे ती बऱ्यापैकी येतच नाहीत. अगदी हो, ते तर फार मोठा प्रॉब्लेम असतो हा. अजून. पण असा एक सुद्धा दिवस आला नाही की बाबा ती आली नाही. हो ना. ज्यावेळेस आपण बोलवलं त्यावेळेस आलेच. हम्म. अरे वा. आता म्हणतोच की आपण स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. हो हो हो. स्वामीला म्हणलं तुमचंच घर आहे, आम्ही तुमच्यात घरात राहायला कामाला यायचंय समजा. आम्हाला तुमच्या हा घरात. हा. तुम्ही जसं होईल हम्म. तसं पूर्ण करून घ्या. अरे वा. आम्ही शेवटी कामगार आहे म्हणलं. तुमचं घर कसं बांधायचं तुम्ही ठरवा म्हणलं. हा हा हा. हा. काय म्हणजे कायच अडचण आली नाही. अरे वा. हम्म. आता लवकरच तुमचं घर पटकन तयार होईल बघा आता. हो. फ्लॅट आणि पडलं म्हणजे काय झालंच अर्थ. हा, स्लॅब पडलं. मार्च एंडला सुद्धा प्रॉब्लेम आला नाही वाळूचा. बघा. त्यानंतर अनुभव तर पुढे महत्वाचा आहे अजून सांगायचं म्हणजे. हा हा हा. काय झालं, स्लॅब टाकायच्या अगोदर केंद्रीय दादांना फोन केलता. हा हा. मग कधी टाकू म्हणलं केंद्रीय दादा म्हणलं आज टाका किंवा उद्या टाका. हम्म. मग मी म्हणलं आज तर काही तयारी नाही म्हणजे मंगळवारी म्हणलं. हा हा हा. मंगळवारी फोन केला होता. हा हा. मग केंद्रीय दादा म्हणलं गुरुवारी टाका. अच्छा. चालते म्हणलं गुरुवारी टाकतो, काय अडचण नाही. हा हा. मग तयारी वगैरे झाली, मशीन वगैरे आली. हा. आता तुम्हाला तर माहित आहे दुष्काळ आहे सगळीकडेच. हो हो, खरंय. आणि आम्ही पंढरपूर साईडला असल्यामुळं हा. आमच्या इथं 10 जूनला पाणी सोडलं. म्हणजे उजनी धरणाचं 10 जूनला पाणी सोडतात. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हा. मग पाणी सोडल्यानंतर इकडली लाईट बंद करतात. हो. हा, लाईट बंद करतात का तर पाणी सोलापूरला जातं. अच्छा अच्छा अच्छा. हा 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 हा. मग अडचणच ना, आता लाईट नाही म्हणलं तर चला आपलं अडचणच. बरोबर. केंद्रीय दादा म्हणले ते शुभ दिवस आहे गुरुवारी काय अडचण येणार नाही, करा. हा हा हा. मग सलाब टाकताना स्वामीलाही म्हणलं तुमचं सलाब टाकायचं आहे चला. मग काय झालतं, 10 वाजोस्तर लाईटच नव्हती, 10-11 वाजोस्तर. बापरे. हा हा. आता तुम्हाला समजते का नाही काय माहिती, हा. 3 फ्यूज आणि सिंगल फ्यूज म्हणजे लाईटीचा फरक असतो. हो हो, माहित आहे. हो. मग 3 फ्यूज बी सोडत नाहीत आणि सिंगल फ्यूज बी सोडत नाहीत, म्हणजे पूर्णपणे बंद लाईट करते. पूर्णच म्हणजे याची थोडीफार पण डिम लाईट पण चालू शकत नाही असं. हा हा. हा. मग योगायोगाने बघा, बुधवारी काय स्लॅब टाकला नाही. बुधवारी सगळीकडेच लाईटीचा प्रॉब्लेम असतं. हा. मग आम्ही गुरुवारी 11:30च्या सुमारास लाईट आली. अच्छा. हा. मग
आम्ही चालू करतो, मग लाईटच गेली नाही. अरे वा बघा. जोपर्यंत सलाब होत नाही तोपर्यंत लाईटच गेली नाही. स्वामींना किती आपली काळजी आहे दादा. हा आणि लाईट गेली बघा 4:30 वाजता. हा 4:30 वाजता लाईट गेली म्हणजे हा स्लॅब झालं. हा 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 लाईट गेली, स्लॅब पूर्ण झालं, होतलं, काय अडचण आली नाही. हा स्लॅबचं टाकायची मशीन म्हणजे घरापासून एक 100 मीटर अंतरावर डांबरी आहे. 50 मीटर अंतरावर गेली मशीन. अच्छा. हा तुम्ही ऐकून बी असाल, टीव्हीला बघितलं असेल, हा 16 तारखेच्या पावसाचं हो 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 पंढरपूर बरोबर. मध्ये. हो किती पाऊस. एवढा मॅडम पाऊस आला, एवढा पाऊस आला, मशीन तिथनं तासभर निघली नाही. बाप रे. 1 तास निघली नाही. हा मग स्लॅबला बी काय झालं नाही, एकदम फिट, म्हणजे मिस्त्री म्हणला कायच अडचण नाही. हा स्वामीच बोलत होतं हो काय अडचण खरंय. नाही, पाऊस पडेल तेवढं चांगलं असतं. म्हणलं काय नाही, उगाच बरोबर. थोडं नॉर्मल त्याच्यावरच धुवून गेलं. हा आणि स्लॅबचा मशीन पण बाहेर निघली नाही, तास दीड तास पाऊस. हो एवढा पाऊस बापरे. न सांगण्याजोगा. म्हणजे हा दादांनी स्वामीच्या स्वरूपात सांगितलं, तुला काय अडचण येणार नाही, आपलं सगळं म्हणजे सिमेंट ही बाहेरच होतं ना, हा सगळं पूर्ण हा 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 झाल्यानंतरच पाऊस. बघा. आपण आपल्या स्वार्थासाठी सुद्धा म्हणू शकत नाही बाबा पाऊस येऊ दे, आपण लोकांना बी गरज आहे. खरंय खरंय अगदी बरोबर आहे. हो ही एक अनुभव झाला. त्याच दिवशी हा आमच्या इकडे ऊसाचं प्रमाण असतं, केळीचं प्रमाण असतं. हा हा बऱ्याच जणांच्या केळी पडल्या. तो वादळ वाऱ्यामुळे का? हो 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 अरे वादळ वाऱ्यामुळे अरे. बऱ्याच जणांच्या केळी पडल्या. हा माझी बघा आता एवढं वारा आहे, बाबळी सुद्धा वाटच्या पडल्यावर या. हो बरोबर. ते एवढा हा वादळ वारा म्हटल्यावर ते हम्म. होणारच. हा आणि मी आता 1-1.5-2 वर्ष झालं सेवेत आहे, स्वामी सेवेच्या. अच्छा. हा मग तुमचा अनुभव ऐकतोय ना बऱ्याच शेतकऱ्यांचं. हो 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 तारक मंत्र असेल किंवा ते बरोबर. अक्कलकोटचं पाणी तीर्थ असेल, मग ते हो मी काय हो करतो, हा केळीला वॉटर सोल्युबल सोबत सोडतो, पाणी तीर्थ तारक मंत्राचंही. अरे वा हम्म. दादा, असे पहिल्याच अनुभवात तुम्ही सांगणारे भेटल्या. हा खूप छान सांगताय तुम्ही हे. आता मी तुम्हाला आता काय संध्याकाळ झाली, उद्या वगैरे फोटो पाठवतो. हा माझी बघा 4000 झाड आहे, ती फक्त लय झाली 100 झाड, 100 सुद्धा नाही, 50 झाड पडली असतील. बापरे हम्म. काय बापरे. काय इथं आमच्या शेजारी बागा पडलेत. हा हम्म. बघा म्हणजे किती कमाल आहे स्वामींची. कमालच आहे. खरंच खरंच अंगावर काटा आला माझ्या हे हम्म. ऐकून. आणि हम्म. स्वामी तुमचं शेत आहे, मी तुमच्या शेतात काम करतोय, असं तुम्ही कसं करल, कसं ठेवल तसं हा 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 आम्ही हा राहतो म्हणलं. आणि केंजळे दादाच्या बी कॉन्टॅक्ट मध्ये, केंजळे दादा हा. एवढी अडचण असून सुद्धा आम्हाला पाहिजे तेव्हा अवेलेबल होतात. नाही आम्ही खरंच त्यांना ते बोलूच दादांचं म्हणलं. कौतुकच आहे या बाबतीत. लय कौतुक. स्वामी बोलल्यासारखंच आहेत, हो कुठल्या हो शब्द हो असू द्या अगदी असं अगदी. तसं सांगतात. असं 2-3 अनुभव आलेत. हो नाही खूपच हम्म. छान आहे दादा. मी शेअर करते हा तुमचा अनुभव. हा 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 श्री स्वामी समर्थ दादा. हा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.